श्री स्वामी समर्थ हर हर महादेव। ज्यांना झोपेतून पहाटे 3 ते 5 दरम्यान जाग येते त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा। म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावरती ज्यांना जाग येते त्या लोकांसाठी हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। मैत्रिणींनो, आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत की तुम्हाला जर 3 ते 5 या दरम्यान जाग येत असेल तर याची काय कारणे आहेत, दैवी शक्ती तुम्हाला काय संकेत देत आहे। देवीचे ते फक्त हो येथे मी आपणास सांगू इच्छिते की पूर्ण पृथ्वी मंडळावरती मात्र 13% लोक असे असतात ज्यांना पहाटे 3 ते 5 या दरम्यान जाग येत असते। जर तुमच्याही सोबत तसे घडत असेल तर बघा। मैत्रिणींनो, शास्त्रानुसार याला देवी शक्तीचा आशीर्वादच मानले गेले। पहाटे 3 ते 5 दरम्यान तुम्हाला जाग येत असेल तर दैवी शक्तीचा आदेश असतो की तुम्ही उठा, स्वतःला जागा आणि कोण आहे या सृष्टीवर मी का आलो आहे, आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी की भौतिक सुखाचा आनंद घेण्यासाठी किंवा यशवंत प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी की लोकांची सहायता करण्यासाठी, हा परमार्थ करण्यासाठी। जर तुम्ही ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी उठत असाल तर तुम्हाला निसर्गाने 4थ्या कॅटेगरीमध्ये निवडलेले आहे। तर पैसे कमवणे आणि आपल्या जबाबदाऱ्यांना पूर्ण करणे हे कार्य चांगले किंवा वाईट अशा सर्व व्यक्तिमत्वाचे कारण असतात, पण यशवंत प्रतिष्ठा प्राप्त करून लोकांची सहायता करण्यासाठी दैवी शक्ती खूपच कमी लोकांची निवड करत असते आणि तुम्ही त्यापैकी एक असता। फक्त याला अशा प्रकारे समजवण्याचा प्रयत्न करा की या सृष्टीवर तुम्हाला झोपण्यासाठी पाठवलेले नाही। संपूर्ण पृथ्वी मंडळावरती उपस्थित 13% लोकांपैकी तुम्ही एक असे आहात की त्यांच्याकडून देवी शक्ती काही आशा बाळगून आहे, तुमच्याकडून लोकांचे हित गुरु इच्छिते। फक्त मुद्दा असा आहे की कशासाठी निसर्गाने करोडो लोकांपैकी तुम्हालाच निवडलेले आहे आणि जर निवड केली आहे तर काय तुम्हाला याचा फायदा होईल आणि जर याचा फायदा उपयोग करून घेतला तर आपणास याचा काय लाभ होईल। भक्त हो, तुम्हा लोकांना ही गोष्ट माहीतच असेल की प्रत्येकाला 3 ते 5 या वेळेत दिवसाच्या 24 तासांपैकी सर्वश्रेष्ठ वेळ असे मानले जाते। या वेळेला अमृत वेळ असेही म्हटले जाते, ज्याला प्रमुख मुहूर्त असेही म्हटले जाते। ही वेळ पूर्ण दिवसाची ती वेळ असते की ज्यावेळी देवी शक्तीद्वारे पूर्ण पृथ्वीवर अमृत वर्षाव केला जातो। तुम्हालाही माहीतच आहे की पूर्वीच्या काळी ब्राह्मण विद्या प्राप्त करण्यासाठी ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान संध्या करण्यासाठी फळ स्वरूपात त्यांच्या वाणीमध्ये अमृत आणि तेज असायचे की त्यांना तो आशीर्वाद द्यायचा व त्यांना आशीर्वाद पूर्ण व्हायचा। ब्रह्ममुहूर्तासाठी वेळ ही खरंच अमृत वेळ अशी मानली जाते आणि या गोष्टीला तुम्ही स्वतःही पाहू शकता की पहाटे पशु पक्षी, झाडे झुडपे, नदी, तलाव किती प्रसन्न दिसत असतात। जर सर्व प्रकारच्या मोहमाया सोडून जर या निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही कधी चालले असाल तर तुम्ही खरंच खूपच चांगल्या प्रकारे जाणत असाल की ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी खरंच अमृत वर्षा होत असते आणि या अमृत समय जर तुम्ही उठत असाल तर विश्वास ठेवा की या अमृतविणीच्या लिहिण्याची तुम्हालाही प्राप्त होतात आणि परिणाम सर्व तुमच्यामध्येही एवढी सकारात्मक ऊर्जा येते की तुमच्यामध्ये ऊर्जेचा ओरा म्हणजे तुमच्या घरी सुद्धा व तुमच्या ऑफिसमध्ये जेथे तुम्ही जाता एक वेगळी सकारात्मकता आणि तुम्हाला आणि तुमच्या परिवारास खूप खुशी प्रदान करते। आता जेवढे तुम्ही जाणार ते तुम्हाला पहाटेच जाग 3 ते 5 या वेळेत का येते, यामध्ये कारण काय तर याचे फायदे काय आहे, जर तुम्हाला आता समजले तर तुम्ही सुद्धा ब्रह्ममुहूर्तावर नक्कीच उठणार, कारण देवी शक्तीची तुमच्यावरती कृपा आहे। तर तुम्हाला असे काय केले पाहिजे की ज्या कार्यासाठी तुम्हाला या सृष्टीवर पाठवण्यात आलेले आहे ते कार्य तुम्ही सहकुशल करू शकता। तर फक्त हो येथे मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की तुम्ही हा व्हिडिओ संकल्प करू शकता की मला सुद्धा या ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी जाग येत असेल, म्हणजेच जाग येत आहे आणि मी आता सुद्धा इथून पुढे ब्रह्ममुहूर्तावेळीच उठून स्नान संध्या करून साधना करणार आहे। खरंच तुम्ही हा संकल्प आता सुद्धा करू शकता।
हे काय आहे की तुम्हाला जर शक्य नसेल आणि तुमच्या झोपेची लहर खूपच असेल तरीही तुम्हाला एकदा सरळ बसून हात जोडून आपल्या इष्ट देवतेला ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेला उठून आपल्या इष्ट देवतेला प्रणाम करून त्यांना धन्यवाद केले पाहिजे की हे प्रभू, हे देवा, मी आपले ऋणी आहे. एक अजून नवीन सकाळ दिल्याबद्दल मी आपणास धन्यवाद देते. परंतु भक्त हो, मी येथे सांगू इच्छिते की अवस्था तेव्हा केली पाहिजे जेव्हा तुमच्या झोपेचा वेग खूप जास्त असेल. अन्यथा ब्रह्ममुहूर्तामध्ये उठल्यानंतर पुन्हा झोपी जाता कामा नये. तुम्हाला जाग येईल तेव्हा आपल्याला बेडवर व जमिनीवर ज्याने पण जिथे तुम्ही झोपता तेथे ध्यानमग्न होऊन आपले डोळे बंद करून बसून आपल्या शरीरात पूर्ण रिलॅक्स होऊ द्यायचे. समाज, परिवार, जबाबदाऱ्या आणि आपली दौलत या सर्व गोष्टींपासून थोडे वेगळे होऊन ही तुम्ही फक्त तुमच्यासाठी वेळ द्या. मोठा श्वास घेऊन बाहेर सोडताना असे फील करा की माझ्या शरीरातील उपस्थित असलेली सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा बाहेर जात आहे. आणि जेव्हा श्वास घ्याल तेव्हा असे ध्यान करा की ब्रह्ममुहूर्त वेळी वाटला जाणारा जो अमृत प्रसाद माझ्या शरीरात प्रवेश करीत आहे. शरीरातील सर्व विकार बाहेर निघत असून माझ्या शरीरामध्ये फक्त आणि फक्त ऊर्जेचाच वास होत आहे. मला या निसर्गाने या पृथ्वीवर लोकांची सहाय्यता, लोकांचा परमार्थ करण्यासाठीच पाठवलेली आहे. तर हो, मी खात्रीने काही दिवसातच तुम्ही हे फील करू लागाल की तुम्हाला पॉझिटिव्ह विचार करू लागाल आणि तुमचे सर्व कामे ही पूर्ण होत राहतील. तुम्ही ज्या पण कार्यात हात घालाल अगदी सहजपणे पूर्ण होत आहेत. की कोणतेही काम, कोणतेही विचार करायचा, तुमचा जो विचार करण्याची शक्ती आहे ती पूर्णपणे पॉझिटिव्ह मध्ये बदलली गेलेली आहे. तुमच्या जीवनामध्ये जेवढे पण व्यक्तीसोबत तुमचा संपर्क आहे त्या सर्व व्यक्ती तुम्हाला आता नक्की म्हणजेच नशीबवान मानू लागेल. तुम्ही जेथे जाल तेथे एक पॉझिटिव्ह वातावरण बनत जात असेल. आपल्या जीवनातील समस्यांना तुम्हाला विसरून जायचे आहे आणि आपल्या जीवनात खुश बनवित राहायचे आहे. ज्याही व्यक्तीला आपण कार्याचा आशीर्वाद देत आहात ते त्या व्यक्तीचे कार्य पूर्ण शेवटी तुमच्या मनामध्ये पूर्ण होईल. आणि शेवटी तुमच्या मनामध्ये आता असा प्रश्न येईल की मी लोकांची सहाय्यता तर नक्कीच करेल, परंतु माझ्या जबाबदाऱ्यांचं काय होईल. तर हे सर्व सोडून ब्रह्मावर म्हणजेच विष्णूवर आशीर्वाद घ्यायचा आहे व तुमच्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होणार आहेत. ब्रह्ममुहूर्तावर उठल्याने तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होणार आहे. त्यामुळे निगेटिव्ह ऊर्जा तुमच्या मनातून पूर्णपणे निघून जाणार आहे व तुम्ही पूर्णपणे 100% यशस्वीच होणार आहात. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आणि मला कमेंटमध्ये हेही नक्की सांगा की कोण ब्रह्ममुहूर्तावर सकाळी उठते व त्यांच्यामध्ये कोणते पॉझिटिव्ह विचार येतात व कोणते निगेटिव्ह विचार मनामधून निघून जात आहेत. जर ब्रह्ममुहूर्तावर उठणाऱ्या लोकांना जर अनुभव येत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.